नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता या क्षणापर्यंत जगाच्या पाठीवर नेमकं कुठे कुठे काय काय घडलंय. पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. रशियन लढाऊ विमानांचे सिरियातील US ड्रोन विमानांच्या जवळून धोकादायक उड्डाण. US एअर फोर्सेस सेंट्रलने चकमकीचा व्हिडिओ केला जाहीर. पश्चिम युक्रेनमधील लिव्ह शहरात रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी. हल्ल्यादरम्यान 60 अपार्टमेंट्स आणि 50 कारचं नुकसान. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घेतली 220 शहरांच्या महापौरांची भेट. 17 वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर फ्रान्समध्ये उफाळलेल्या हिंसक परिस्थितीचा घेतला आढावा. इस्रायलच्या गाझा पट्टीवर पुन्हा हल्ला. 12 पॅलेस्टिनी ठार, 100 जण गंभीर जखमी. फुटबॉल स्टार नेमार अडचणीत. घराच्या नूतनीकरणादरम्यान पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप. आणि अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन झाला साजरा. व्हाईट हाऊसमध्ये फटाक्यांची आतषबाजी. आता जाणून घेऊया जगाच्या पाठीवरच्या वेगवेगळ्या घडामोडी. सुरुवात करूयात. माननीय NHL डॉमिनिक हसेक यांच्या म्हणण्यानुसार रशियन आणि बेलारुशियन खेळाडूंनी जाहीर आणि स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे की त्यांनी युक्रेन विरुद्ध रशियाच्या युद्धाचा निषेध केला पाहिजे किंवा पॅरिस ऑलिम्पिकमधून बंदी घातली पाहिजे. 2 वेळेचा स्टॅनले कप विजेता आणि 1998 नागानो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता निश्चित आहे की खेळामध्ये त्यांची उपस्थिती ही रशियन युद्धाची मोठी जाहिरात करणारी ठरेल. हसेक हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या शिफारशीचे प्रमुख आणि मुखर समीक्षक आहेत. रशियन आणि बेलारुशियन्स तटस्थ म्हणून मंजूर झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात. 58 वर्ष झेकने प्रागमध्ये नुकत्याच दाखल दिलेल्या मुलाखतीत असोसिएटेड प्रेसला सांगितलंय की खेळाडू कुठून आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे. ते आक्रमक साम्राज्यवादी युद्ध आणि त्याच्याशी संबंधित गुन्ह्यांचे आणि हत्यांचे प्रतिनिधित्व करू शकतात. त्यांनी त्यांच्या सहभागाची तुलना रशियन रणगाडे, विमाने आणि दारुगोळा यांच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशी केली आहे. बुधवारी रशियन लढाऊ विमानांनी सिरियावर अनेक US ड्रोन विमानांच्या जवळून धोकादायकपणे उड्डाण केलं. दरम्यान ज्वालाही पेटल्या आणि MQ-9 रिपर्सनं टाळाटाळ करण्यास भाग पडलं असल्याची माहिती हवाई दलानं दिली. US एअर फोर्सेस सेंट्रलने चकमकीचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये रशियन Su-35 लढाऊ विमान रिपरवर बंद होताना दिसतंय आणि नंतर अनेक तथाकथित पॅराशूट फ्लेअर ड्रोनच्या उड्डाण मार्गावर जात होते तर फ्लेअर्स पॅराशूटला जोडण्यात आले. एका निवेदनात ग्रीनकेविच म्हणालेत की रशियन वैमानिकांपैकी एकाने त्यांचे विमान ड्रोनसमोर नेले आणि Su-35च्या आफ्टर बर्नरमध्ये गुंतले आणि त्यामुळे त्याचा वेग आणि हवेचा दाब मोठ्या प्रमाणात वाढतो. आफ्टर बर्नरच्या जेट स्फोटामुळे रिपरच्या इलेक्ट्रॉनिक्सचे संभाव्य नुकसान होऊ शकतं. तसंच ग्रीनकेविच म्हणालेत की यामुळे ड्रोन ऑपरेटरची विमान सुरक्षितपणे चालवण्याची क्षमता कमी झाली आहे. युक्रेन आणि रशियाने बुधवारी एकमेकांवर जगातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्याची योजना आखल्याचा आरोप केला. परंतु दोन्ही बाजूंनी रशियन सैन्याने व्यापलेल्या आग्नेय युक्रेनमधील सुविधांना मोठा धोका असल्याच्या त्यांच्या दाव्याने समर्थन करण्यासाठी पुरावे सादर केलेले नाहीत. युद्धाच्या सुरुवातीस मॉस्कोच्या सैन्याने त्यावर ताबा मिळवल्यापासून झिपोरेझिया अणुऊर्जा प्रकल्प भीतीचे केंद्र बनलेला आहे. तेव्हापासून मॉस्को आणि क्यू यांनी सुविधेवर गोळीबार केल्याचा आरोप केला आणि एकमेकांवर आण्विक दहशतवादाचा आरोप केला. शेलिंगच्या परिणामी नियमित वीज खंडित झाल्यामुळे प्लांट सुरक्षितपणे चालवणं अशक्य झालं आणि आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी त्याच्या 6 अणुभट्ट्या बंद करण्यात आलेल्या आहेत. पश्चिम युक्रेनमधील लिव्ह शहरात रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात मृतांची संख्या 4 झालेली आहे अशी माहिती गृहमंत्री इहोर यांनी गुरुवारी दिलेली आहे. तर अन्य 9 जण जखमी झालेत. महापौर अँड्री सदोव्ही यांनी सांगितलेलं आहे की संपाच्या परिसरात सुमारे 60 अपार्टमेंट आणि 50 कारचं नुकसान झालेलं आहे. आपत्कालीन सेवा कर्मचारी ढिगाऱ्यात अडकलेल्या आणखी काही लोकांचा शोध घेत होते.
युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लायमेंको यांनी गुरुवारी सांगितलं की पश्चिमेकडील लिव्ह शहरात रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात मृतांची संख्या 4 झाली आहे आणि इतर 9 जण जखमी झालेले आहेत. लिव्हचे महापौर आंद्री सदोवी यांनी स्पष्ट केलं की संपाच्या परिसरात सुमारे 60 अपार्टमेंट आणि 50 कारचं मोठं नुकसान झालं आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लोडिमीर झेलेन्स्की यांनी ड्रोन फुटेज पोस्ट केलं आणि वरून उद्ध्वस्त इमारती दर्शवतं. या धडकेमध्ये इमारतीचा 3रा आणि 4था मजला उद्ध्वस्त झाला. आपत्कालीन सेवेचे कर्मचारी ढिगाऱ्यात सापडलेल्या अधिक लोकांचा शोध घेताना दिसले. शेकडो हजारो युक्रेनियन युद्ध निर्वासितांनी पूर्वेकडील इतर भागांमधून लिव्हमध्ये सुरक्षेची मागणी केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं. तोपर्यंत पृथ्वीवर झालेल्या रक्तरंजित क्रांतीच्या घटना विसरू नका आणि युक्रेनच्या नागरिकांसाठी शांततेकरता प्रार्थना करा असंही त्यांनी उपस्थितांना सांगितलं. जगाचं संरक्षण आणि ते टिकवून ठेवण्याची शक्ती प्रार्थनेत असते असा संदेश त्यांनी दिला. सेंट पीटर स्क्वेअरमध्ये जमलेल्यांना त्यांनी संबोधित केलं. इस्रायली सैन्याने मंगळवारी जेनिन निर्वासित शिबिरात पॅलेस्टिनी अतिरेकी आणि शस्त्रास्त्रांचा शोध घेत हल्ला केला. लष्करी बुलडोझर फिरवल्यानंतर हजारो रहिवाशी सुरक्षित स्थळी पळून गेले. 2 दिवसात पॅलेस्टिनी मृतांची संख्या 10वर पोहोचली. सोमवारपासून सुरू झालेल्या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर छापा वेस्ट बँकमधील सुमारे 2 दशकांमधील सर्वात मोठी लष्करी कारवाईंपैकी एक होती. शेकडो इस्रायली सैन्य दुसऱ्या दिवशी वेस्ट बँक निर्वासित छावणीत पॅलेस्टिनी अतिरेकी आणि शस्त्रांचा शोध घेत आहेत. छापेमारीच्या वेळी प्रचंड लष्करी बुलडोझर जेनिन छावणीच्या गल्ल्यांमध्ये कारवाई करताना दिसत होते. रहिवाशांनी मंगळवारी सांगितलंय की काही दुकानं आणि घरांचं नुकसान झालं आणि रस्त्यावर प्रचंड कचरा पसरला आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं की 2 दिवसांमधील मृत्यूंची संख्या जी आहे ती 10वर जाऊन पोहोचली. मेक्सिकोच्या उष्ण प्रदेशातील प्रादेशिक केंद्र असलेल्या अपार्टझिंगन या शहरात गोळीबारानंतर आणि नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तिथलं वातावरण तणावाचं बनलं. एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला आणि या हत्येसाठी जेलिस्को कार्टेलला जबाबदार धरण्यात आले. शेजारच्या राज्यातून मिचोआकनमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक वर्षांपासून लढा दिला जातोय. जेलिस्को कार्टेल आणि व्हायग्रास यांच्यात घरांच्या बाहेरील परिसरात सुमारे महिनाभरापूर्वी हल्ला करण्यात आला होता. लास बाटिस या नदीकाठच्या छोट्या गावातील रहिवाशांना त्यांची घरं सोडून पळून जावं लागलं होतं. मेक्सिकन सरकारने सैन्य आणि नॅशनल गार्ड पाठवले होते. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडोर यांचे हजारो समर्थक शनिवारी त्यांच्या पदावर निवडून आल्याचा 5वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जमले. देशभरातील अधिकारी आणि राज्यपालांसह राष्ट्रपतींनी राजधानीत नागरिकांना संबोधित केलं. त्यांच्या प्रशासनाच्या कामगिरीचं तपशीलवार वर्णन केलं. इथं न्याय आणि सामाजिक शांतता आहे. आम्ही हिंसाचाराच्या निर्मूलनाकडे वाटचाल करतोय असं लोपेज ओब्राडोर यांनी जमलेल्या नागरिकांना सांगितलं. लॉस एंजेलिसमधील विविध ठिकाणी रात्री आकाश फटाक्यांच्या आतिषबाजीने भरून गेलं होतं कारण प्रेक्षकांनी 4 जुलै साजरा केला. लॉस एंजेलिस हे फटाक्यांच्या आतिषबाजीपासून दूर राहणाऱ्या शहरांमध्ये एक आहे ज्यामध्ये दिवे लावलेले ड्रोन भव्य आकाशात उडताना दिसत आहेत. लॉस एंजेलिस, टाहो सिटी, कॅलिफोर्निया, सॉल्ट लेक सिटी आणि बोल्डर काही इतर कोलोराडो शहरांसह हवाई दृश्यांसाठी निवडले जे लाल, पांढरा आणि निळ्या रंगात विस्तृत अमेरिकन ध्वज आणि वर्ष 1776 आकाशात प्रदर्शित केलं. वॉशिंग्टन DC इथे बुधवारी पहाटे 2 अल्पवयीन मुलांसह 9 जणांना गोळ्या घालून जखमी करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमेरिकेच्या राजधानीत ईशान्य चौकातील मिड स्ट्रीटवर झालेल्या गोळीबाराच्या वृत्ताला पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिला असं एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटनास्थळी दाखल होताच पोलीस अधिकाऱ्यांना 9 वर्षे आणि 17 वर्षांच्या मुलासह अनेक जण गोळीबारामुळे जखमी अवस्थेत दिसले. वॉशिंग्टन DC इथे बुधवारी पहाटे 2 अल्पवयीन मुलांसह 9 जणांना गोळ्या घालून जखमी करण्यात आलं असं पोलिसांनी सांगितलं. अमेरिकेच्या राजधानीच्या ईशान्य चौकातील मिड स्ट्रीटवर झालेल्या गोळीबाराच्या वृत्ताला पोलिसांनी दुपारी 1च्या सुमारास दुजोरा दिला. एक गडद रंगाची SUV जवळच्याच परिसरातून जाताना दिसली. एका ठिकाणी जाऊन ती कार थांबली आणि नंतर 4 जुलैच्या सुट्टीचा आनंद घेत असलेल्या पीडितांवर त्या कारमधून गोळ्या झाडल्या. तर अधिकाऱ्याने याबद्दल चौकशी सुरू असल्याचं सांगितलं. शिकागोमधील वेस्ट एंगलवूड परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या गोळीबाराला प्रतिसाद म्हणून पोलिसांची मोठी उपस्थिती दिसली. WLS टीव्हीने साऊथ अड्डा स्ट्रीटच्या 5600 ब्लॉकमध्ये गोळीबार झाल्याचं वृत्त दिलेलं आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की या गोळीबारात किमान 4 जण जखमी झाले असून सर्वांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रीवपोर्टमध्ये झालेल्या मेळाव्यात गोळीबार झाला. त्यात 3 जण ठार झालेत आणि 10 जण जखमी झालेत असं श्रीवपोर्ट पोलीस सार्जंट यांनी स्पष्ट केलेलं आहे. बुधवारी सकाळी 4था मृतदेह सापडल्यानं अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि या मृत्यूचा हिंसाचाराशी संबंध असण्याची शक्यता पोलीस प्रमुखांनी व्यक्त केली.
US संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी शनिवारी युनायटेड स्टेट्स सैन्याने सर्व स्वयंसेवक सशस्त्र दलाची 50 वर्ष साजरी केल्यानं 90 नवीन भरतींना नाव नोंदणीची शपथ दिली. ऑस्टिनने फोर्ट मीड, मॅरीलँड आणि बाल्टिमोर मिलिटरी एंट्रन्स प्रोसेसिंग स्टेशन इथे नवीन भरतीसाठी नोंदणी समारंभ आयोजित केला. ऑस्टिनने स्वयंसेवकांना मानवी इतिहासातील सर्वात मजबूत सैन्य असं म्हटलंय. अटलांटा पोलिसांच्या सध्याच्या प्रशिक्षण केंद्रात शनिवारी पहाटे घर बनवलेल्या अग्निशमन उपकरणांना आग लागली, ज्यामध्ये मोटरसायकल नष्ट झाली. अटलांटा महापौर आंद्रे डिकन्स यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की डिकन्सच्या म्हणण्यानुसार गटाने या घटनेची जबाबदारी स्वीकारली. तासाभरापूर्वीच अन्य ठिकाणी चोरट्यांनी पोलिसांच्या वाहनांच्या काचा फोडल्या. राजधानी स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा आनंद लुटणाऱ्या 9 जणांना बुधवारी पहाटे गोळ्या घालून जखमी करण्यात आलं. व्हाईट हाऊसच्या पूर्वेला 20 मिनिटांच्या अंतरावर सामूहिक गोळीबार करण्यात आला. डीनवुड परिसरात एसयूव्हीमधून गोळ्या झाडण्यात आल्यात असं पार्सन्स यांनी म्हटलेलं आहे. वाहनात एकापेक्षा जास्त शूटर होते की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. वॉशिंग्टन DC, लुईझियाना, फिलाडेल्फिया, बॉल्टिमोर, टेक्सास आणि फ्लोरिडा इथे हिंसाचारात 12हून अधिक लोक मरण पावलेत आणि 60 जण जखमी झालेत. 2 वर्षांपेक्षा लहान मुलांचाही यात समावेश आहे. व्हाईट हाऊसच्या वेस्ट विंगच्या लॉबी भागात एक पांढरी पावडर आढळून आली. अधिकाऱ्यांना व्हाईट हाऊसच्या मोठ्या प्रमाणात तस्करी झालेल्या भागात एक छोट्या प्लास्टिकच्या लिफाफ्यात पावडर सापडली. त्यांना सुरुवातीला बेकायदेशीर औषधांचा संशय आला, परंतु पावडर अधिक धोकादायक पदार्थ नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी चाचण्या केल्या. व्हाईट हाऊसमध्ये कोकेन कोणी आणलं याचा तपास सुरू आहे. मेरीलँडच्या ईस्टर्न शोरवर बुधवारी पहाटे 4 जुलैच्या ब्लॉक पार्टीत झालेल्या गोळीबारात एका 14 वर्षांचा मुलगा ठार झाला आणि इतर 6 जण गंभीर जखमी झाले, तसं काउंटी शेरीफच्या कार्यालयाने सांगितलंय. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनानुसार विकिमिको काउंटी शेरीफच्या कार्यालयाने मध्यरात्रीनंतर लगेचच सॅलिसबरी इथे झालेल्या गोळीबाराच्या अहवालाला प्रतिसाद दिला. सॅलिसबरी हे वॉशिंग्टन DCच्या सुमारे 120 मैल अंतरावर सुमारे 33,200 लोकांचं शहर आहे. तपासकर्त्यांनी ठरवलं की 7 जणांना गोळ्या घातल्या गेल्या आणि एका पीडित 14 वर्षाच्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला. शेरीफच्या कार्यालयाने याबद्दल पोलिसांच्या कार्यालयाने याबद्दलची माहिती दिली आहे की इतर 6 बळींवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत, परंतु त्यांच्या जखमांना जीवघेणे मानलं जात नव्हतं. कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, परंतु सक्रिय तपास सुरू आहे. कॅप्टन टिमोथी रॉबिन्सन्स यांनी दूरध्वनीद्वारे सांगितलंय की बॉल्टिमोर, फोर्ट वर्थ, टेक्सास आणि फिलाडेल्फिया इथे झालेल्या जीवघेण्या गोळीबारासह सुट्टीच्या आठवड्याच्या शेवटी झालेल्या अनेक सामूहिक गोळीबारांपैकी सॅलिसबरी शूटिंग हे एक होतं. विस्कॉन्सिनमधील एका उत्सवात 8 लोक रोलर कोस्टरवर अडकले. रोलर कोस्टरच्या गाड्या लूपच्या वरच्या बाजूला अडकल्या. 8 प्रवासी त्यांच्या सेफ्टी हार्नेसला उलटे लटकलेले दिसले. अग्निशामकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिडीच्या ट्रक्सचा वापर केला आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यासाठी सुमारे 3.5 तास लागले. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार एका राईड ऑपरेटरने सांगितलं की कोस्टरवर यांत्रिकरित्या काहीतरी बिघाड झाला, याची तपासणी केली जाते. प्रवक्ता जॉन बियर्ड यांनी एका ईमेलमध्ये सांगितलंय की एजन्सी तपास करते. परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणासाठी युरोपियन युनियनचे उच्च प्रतिनिधी लोसेप बोरेल यांनी 10 जुलैला चीनचे परराष्ट्र मंत्री किंग यांग आणि इतर अधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी चीनमध्ये येणार होते, परंतु चीनने बोरेलची भेट रद्द केली होती असं युरोपियन युनियनने न सांगता जाहीर केलंय. बीजिंगमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटलंय की चीन युरोप संबंधांना खूप महत्त्व देतो आणि सर्व स्तरावर विविध पैलूंमध्ये युरोपशी देवाणघेवाण कायम ठेवण्यात आलेली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं की दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आम्ही जमिनीवरून हवेतून उत्कृष्ट बुद्धिमत्तेने जे करू शकतो ते करू. इस्रायलमधील पाल्माचीम हवाई दलाच्या तळाला भेट देताना नेतान्याहू यांनी हे वक्तव्य केलं. इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील अतिरेकी किल्ल्यातून आपले सैन्य मागे घेतले, परंतु चेतावणी दिली आहे की सुमारे 2 दशकांमध्ये या प्रदेशात केलेली सर्वात तीव्र लष्करी कारवाई आहे. 2 दिवसांच्या मोठ्या ऑपरेशनचा शेवट झाला, ज्यामध्ये किमान 12 पॅलेस्टिनी आणि 1 इस्रायली सैनिक ठार झाला. जेनिन निर्वासित शिबिरातील रहिवासी त्यांच्या घरातून बाहेर पडले आणि त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी आणि सपाट किंवा जळालेल्या गाड्या सापडल्या. सैन्याने जेनिनमधील अतिरेकी गटांना मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा दावा केला जातोय. आधी त्यांची जय्यत तयारी सुरू केली. फ्रान्स आणि जमैका गट होते. विश्वचषक स्पर्धेनंतर फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर ब्राझीलची फॉरवर्ड
माल्टाने ही शेवटची स्पर्धा असल्याचं स्पष्ट केलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात 56 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. 1475 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या 5,31,910 वर जाऊन पोहोचलेली आहे. काल 4 जुलैला स्वातंत्र्यदिनी व्हाईट हाऊस साऊथ लॉनवर कार्यक्रम पार पडला. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यावेळी उपस्थित होते. लष्करी आणि अध्यक्षीय कुटुंबाची काळजी घेण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम होता. रंगमंचावर यावेळी लाल, पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा वापर करण्यात आला होता. स्वातंत्र्यदिनी व्हाईट हाऊसमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. 4 जुलै 1776 रोजी झालेल्या स्वातंत्र्याची घोषणा झाली. ग्रेट ब्रिटनपासून वसाहती विभक्त झाल्याची घोषणा करणारा दिवस म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. एका वर्षानंतर फिलाडेल्फियामध्ये एक उत्स्फूर्त उत्सव अमेरिकन स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात आल्याचं लायब्ररी ऑफ काँग्रेसनं सांगितलं. यावेळी वेगवेगळ्या प्रदर्शनांचं, फायर टेक्निक्सच्या प्रदर्शनांचं जे आहे ते आयोजन करण्यात आलं होतं. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाची राज्यातून ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भाजप नेत्या पंकजा मुंडे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्या करणार का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण तशी चर्चा आहे. भाजप नेते पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती आहे. पंकजा मुंडे 2 वेळा दिल्लीत जाऊन त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांसोबत प्रवेशाची चर्चा झाल्याची माहिती समोर येते. आणि सांगलीतील बड्या नेत्याकडून पंकजा मुंडेंसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की पंकजा मुंडे ह्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा जी ती सुरू झालेली आहे. 2 वेळा दिल्लीत त्या गेल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतलेली आणि या भेटीमध्ये पक्षप्रवेशाच्या विषयाला घेऊन चर्चा झाली असल्याचं कळतंय. आणि एका सांगलीच्या मोठ्या नेत्याकडून पंकजा मुंडेंकरता काँग्रेसच्या गटात लॉबिंग सुरू असल्याचं कळतंय. पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर आहेत का? कारण दिल्लीमध्ये त्या गेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. याच विषयावर बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आता क्षणाला आपल्याबरोबर. विनोद, पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर आहेत का? भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसचे माजी दोन्ही अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली असल्याची माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे. आणि हा काँग्रेसचा नेता सांगलीतील असल्याने काँग्रेसमध्ये पंकजा मुंडे यांना घेण्याबाबतची काँग्रेस पक्षात जोरदार लॉबिंग सुरू आहे. आणि भारतीय जनता पक्षामध्ये ज्याप्रमाणे पंकजा मुंडे यांची अडचण होत आहे त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे लवकरच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करेल अशी ही माहिती मिळत आहे. हा एक इतिहास आहे की काँग्रेस पक्षांमध्ये याआधी गोपीनाथ मुंडे यांनी जाण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या दरम्यान विलासराव देशमुख यांनी काँग्रेसच्या त्यावेळेसच्या सोनिया गांधी यांची भेट घालून दिली होती. आणि ती भेट पंकजा मुंडेच्या आधारावर आता तशीच पाहायला मिळत आहे. कारण त्यावेळेस विलासराव देशमुख असताना पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात जाणार होते. मात्र तशीच आता घटना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि पंकजा मुंडे लवकरच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात आहे. मराठवाड्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला ताकद देईल अशी अनुषंगाने ही एकंदरीत रणनीती आखण्यात येत आहे. आणि सांगलीतल्या एका बड्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडे जाऊन पंकजा मुंडे यांना लवकरात लवकर पक्षात प्रवेश द्यावा अशी जोरदार लॉबिंग ही सुरू केली आहे. आणि 2दा स्वतः पंकजा मुंडे दिल्लीत जाऊन बरोबर बघूयात आता नेमकं पुढे काय घडतंय. विनोद, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.